नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओत। आज सुट्टी आहे, आता बाकीची कामं आवरली। आज जरा उशीरच झाला, थंडी खूप आहे ना। तर चला आज मी करणार आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी। त्याच्यासाठी मी काय काय घेतलंय चला तुम्हाला दाखवते। इथे मी घेवड्याच्या शेंगा निवडून घेतल्यात बघा, या 4-5 राहिल्यात तर ह्या निवडून पण ह्या घेते निवडून। इकडे घेतलंय लसूण, एकदा लसूण सोलून घेते। कोथिंबीर पण घेतली, कोथिंबीर पण बारीक कापून घेते। तर मी आता याची तयारी करून घेते। आज आपण करूया घेवड्याच्या शेंगाची भाजी। इकडे मी लसूण घेतलाय सोलून बारीक कापून, थोडेसे कढीपत्त्याची पानं घेतलीये, शेंगदाणे घेतले थोडेसे भाजलेले। तर याची सालं काढून याला असं जाडसर वाटून घ्यायचंय। आणि इकडे वालाच्या शेंगा घेतल्या धुवून। सगळ्यात आधी कढई ठेवली आणि तेल ठेवले गरम व्हायला। तेल गरम झाल्यावर आपण टाकणार आहोत लसूण। मी आता लसूण, कढीपत्ते आणि थोडेसे जिरे टाकलेत। तर याला जरा 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय। लसूण चांगला आपला असा लालसर होऊन द्यायचंय। आता आपला लसूण लालसर झालाय, मी आता शेंगा टाकून घेते। आता मी शेंगा टाकल्या, एक चमचाभर लाल मिरची पावडर टाकली आणि 1 चमचाभर हळदी पावडर टाकली। आता याला चांगलं परतून घेते। हे बघा, हे मी चांगलं असं मिक्स केलंय। याला आता चांगलं पाणी सुटले। आता मी याला झाकून ठेवणार आहे। गॅस कमी केलाय आणि झाकून ठेवणार आहे 2-3 मिनिटं तोपर्यंत, आणि गॅस कमी केलाय। हे शेंगदाणे हे जरा जाडसर मिक्सर मधून वाटून घेते। चला आपण शेंगा एकदा चेक करूया। शेंगा बघा आपल्या शिजतच आल्यात। आता आपण याच्यात टाकणार आहोत हे शेंगदाणे। मी आता जरा वाटून घेतले आणि चवीनुसार मीठ। हे शेंगदाणे टाकून घेतलेत आता जाडसर वाटलेले, आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ पण टाकूया आणि याला चांगलं असं मिक्स करून पुन्हा झाकण ठेवूया 2-3 मिनिटं। याला पुन्हा 2 मिनिटं आता शिजू द्यायचंय। इकडे थंडी आहे ना, मी पाणी गरम करायला ठेवलंय। जरा कोमट करूनच पाणी पितो आम्ही जरा थंडीच्या दिवसात। इकडे मी पीठ चाळून घेतलंय, तर पिठात थोडंसं मीठ टाकते आणि मी तोपर्यंत भाजी शिजतीये, पीठ मळून घेते। इकडे मी पीठ मळून ठेवले, पीठ जरा भिजतंय। पीठ भिजल्यावर चपात्या पण करायच्या। चला आता आपण आपली भाजी झाली का बघूया। तर बघा आपली छान अशी भाजी तयार आहे। तर आता टाकूया थोडीशी वरून परत कोथिंबीर। गॅस बंद करूया। आपली भाजी आता बघा मी तुम्हाला दाखवते एक। हे बघा, हे वालाच्या शेंगाचं बी, हे बघा कसं छान शिजलंय ना। आता गॅस बंद करूया आणि पीठ भिजलं की मी जरा चपात्या करून घेते। आपली भाजी तर झाली। आता मी ते एका भांड्यात काढून ठेवली बघा, आणि पीठ पण चांगलं भिजलंय। आता तर तेल घेतलंय मी, इकडे घेतलंय पोळपाट लाटणं। मी आता जरा चपात्या करून घेते। तर इथं मी भाजी या पातेल्यात काढून ठेवली। मी आता जरा चपात्या करून घेते एकदा। आता माझ्या चपात्या करून झाल्यात। इकडे एक भाजती शेवटची। तर मी आता थोडेसे स्वयंपाकाचे भांडे, हे भांडे घासून घेते आणि किचन पुसून घेते। जेवायला अजून वेळ आहे तोपर्यंत ही शेवटची चपाती भाजती बघा। आता भांडे वगैरे घासून झालीये। हे बघा किचन पण मी सगळं पुसून घेतलंय, आणि इथे गरम पाणी घेतलंय बाटलीत भरून। याच्यात भरून ठेवलं की गार होत नाही। थंडी खूप आहे ना, तर मी कोमटच पाणी पिते जरा। हे बघा आता वाजलेत 1 वाजलाय, अजून आले नाहीत हे। आणि इकडे बघा माझं ब्लँकेट, स्वेटर, टोपी सगळं इथंच आहे।
मी आता स्वेटर घालते जरा. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत.